आणखीन एक महत्त्वाची बातमी, अजित पवार हे अजूनही दिल्लीमध्येच मुक्कामी आहेत। अमित शहांची त्यांची आज भेट होण्याची शक्यता आहे। चंदीगडचा कार्यक्रम आटपून शहा दिल्लीमध्ये येणार आहेत, तर भाजपकडनं अजित पवारांना वेळ दिला नसल्याची माहिती सुद्धा समोर येते। अजित पवार हे दिल्लीमध्ये भेटीसाठी गेलेले आहेत, शहांची त्यांना भेट घ्यायची अशी माहिती मिळते। अधिक माहिती घेऊयात रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, काय अधिक माहिती? स्वतः अजित पवार हे काही खासगी कार्यक्रमासाठी तिथे गेलेत असंही आधी सांगितलं जात होतं। बिलकुल, अजित पवार हे दिल्लीमध्ये आलेले आहेत, काल रात्रीपासून आहेत आणि काल रात्री काही महत्त्वाच्या व्यक्तींची भेट घेणार असल्याची माहिती मिळत होती। परंतु अमित शहा हे चंदीगडला गेले होते, त्यामुळे भेट झाली नव्हती। परंतु आज ही भेट होण्याची शक्यता आहे आणि साधारणतः चंदीगडचा कार्यक्रम संपल्यानंतर अमित शहा हे दिल्लीमध्ये पुन्हा दुपारी येतील आणि त्यानंतर ही भेट होणार असल्याची शक्यता आहे। साधारणतः राज्यातील घडामोडी, त्याचबरोबर मंत्री मंडळातलं वाटप या संदर्भामध्ये ही चर्चा होणार असल्याची आपल्याला माहिती मिळते। नक्कीच, पण त्याबरोबर काही महत्त्वाची खाती मागून घेण्याचाही ते प्रयत्न करतात अशीही माहिती समोर येतेय। आता नेमका काय दावा अजित पवारांकरवी केला जातोय? बिलकुल, कारण महत्वाच्या मंत्रिमंडळातील खात्याबरोबरच विधान परिषदेमधलं उपसभापती पद असेल किंवा विधानसभेमधलं उपसभापती पद असेल, केंद्रामध्ये काही मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही वाटा मिळतोय का, या तिन्ही मुद्द्यावर आज चर्चा होणार असल्याची शक्यता आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे।